असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे। पुण्यामधले राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणेर भागातले उमेदवार अमोल बालवडकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडण्यात आले। ऋषिकेश बालवडकर या कार्यकर्त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। ऋषिकेश बालवडकरच्या बाणेरमधल्या गॅरेजमध्ये पैशांचं वाटप सुरू होतं। पोलिसांना त्या ठिकाणी 10,000 रुपये सापडलेत आणि ऋषिकेश बालवडकरच्या घराची झडती घेतली असता 1.5 लाख रुपयांची रोकड सापडली। बाणेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। हॅलो काम करते पैशाला पाहत लाव काय म्हणायचं लाव फोन लगेच तर उमेदवार अमोल बालवडकर यांचा गुंड निलेश घायवळ सोबत एक पार्टीतला व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। हा व्हिडिओ बनावट असून बदनामी करण्यासाठी कट कारस्थान रचलं जाते असा आरोप आता बालवडकर यांनी केलाय। ते माझ्यावरती आता कुठल्या नेत्याने अजून अधिकृत आरोप केले नाही। मी आता कोणाचं नाव घेत नाही। जर कोणी माझं या विषयाशी नाव घेतलं तर मग मी नाव घेईल। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत। मी काय आता बोलणार नाही, कारण मला पण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि आत्ताच ठरलं की बाबा कोणी कोणाच्या बाबतीत काय बोलायचं नाही। पण जर असे माझ्यावरती जर आरोप चुकीचे होत असेल, चुकीचे व्हिडिओ दाखवून माझी प्रतिमा, आता काय निकाल लागलेला आहे माझ्या प्रभागातला, आता पायाखालची वाळू सरकलेली आहे। मग अमोल बालवडकरला कसं बदनाम करायचं? तरी अशा प्रकारचे बदनाम करून आणि अशा व्हिडिओने काय मला फरक पडणार आहे? जर यांनाच काय फरक नाही पडला तरी सुद्धा हे मंत्रिपद घेऊन बसलेत निवडणुकीला मदत घेऊन, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय फरक पडणार आहे? पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी राजकारण तापलंय। केंद्र सरकार आणि ईडी कारवाई विरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि